तर श्रीकांत निळे आणि सोनाली कदम हे दोघेही सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेणार आहोत की त्यांच्या यशाच्या मागे नेमकं काय कारण आहे आणि त्याचबरोबर त्यांनी हे यश कसं मिळवलंय. श्रीकांत आणि सोनाली, तुमचं दोघांचं पहिल्यांदा मनापासून खूप खूप अभिनंदन आणि स्वागत एबीपी माझामध्ये. मला जाणून घ्यायचंय की तुमची दोघांची पहिली रिॲक्शन काय होती, पहिली प्रतिक्रिया काय होती जेव्हा काल तुम्हाला रिझल्ट कळला तेव्हा? एकदम रिझल्ट ऐकला तेव्हा एकदम गैरवरून गेलो होतो आणि एकदम मित्रांनी अचानक मी अभ्यास करत बसताना सांगितलं की बा तुझा रिझल्ट लागलाय आणि एकदम मी आई वडिलांना सांगितलं. त्यांच्या डोळ्यात वगैरे पाणी. शेतात गेले होते गावातल्या लोकांनी त्यांना सांगितलं तुमचा मुलगा तहसीलदार झालाय, क्लास 1 अधिकारी झालाय. त्यांना पण काय बोलावं काही असं सुधरत नव्हतं आणि आमच्या जिंदगीतलं सगळ्यात मोठं आनंदाचा दिवस होता काल. नक्कीच. सोनाली, सर्वात प्रथम म्हणजे मला रिझल्ट आलेला माहित नव्हतं. आमचे सर आहेत भोळे सर म्हणून, त्यांनी मला फोन करून सांगितलं की तुझं आणि तुझ्या भावाचं DYSP म्हणून सिलेक्शन झालंय. माझा सुरुवातीला माझा म्हणजे विश्वासच बसला नाही की रिझल्ट लागलेला आहे म्हणून. सरांना आणखी एकदा विचारलं की खरंच आमचं सिलेक्शन झालंय का म्हणून. सर म्हणे हो झालं. मग सर्वात प्रथम मी घरी फोन केला आईला. तर खूप 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 खुश होते मी. आईला बोलल्यानंतर अगदी खूप गहिवरून आलं की म्हणजे आपण काहीतरी खूप मोठं केलं आणि दोघंही बहीण भाऊ आम्ही सिलेक्शन झालं दोघांचे DYSP म्हणून, त्याच्यामुळे खूप जास्त आनंदी होतो. नंतर वडिलांनाही फोन केला, तेही खूप जास्त आनंदी. म्हणजे गावामध्ये पूर्ण गावामध्ये आमच्या खूप जल्लोषाचं वातावरण होतं की गावातून पहिली मुलगी क्लास 1 झालेली आहे आणि भाऊ म्हणजे दोघं एकाच वेळी झालेले आहेत क्लास 1. छान अनुभव. सोनाली आणि श्रीकांत, तुमच्या दोघांच्या घरची परिस्थिती कशी आहे किंवा पार्श्वभूमी कशी आहे? आई वडील काय काय करतात? घरात कोण कोण असतं? सोनाली, तू सांगू शकतेस पहिल्यांदा? हो हो. माझे वडील रेल्वेमध्ये आहेत, रेल्वे गँग म्हणून क्लास D कर्मचारी आहेत. ते सोलापूरला काम करतात. आणि आई माझी गृहिणी आहे आणि शेतीही बघते. मला 2 भाऊ आहेत, एक मोठा भाऊ आहे आणि लहान भाऊ. आम्ही तिघही MPSCचं प्रिपरेशन करतो. म्हणजे मोठा भैया UPSC प्रिपरेशन करतो. तर त्याच्या गायडन्समुळे, मोठ्या भावाच्या गायडन्समुळेच मी या क्षेत्रामध्ये आले होते. मला वेळोवेळी त्याचा म्हणजे गायडन्स मिळाला, त्याच्यामुळेच मी हे यश खूप लवकर मला मिळवता आलं. आणि म्हणजे गावातील मी पहिली मुलगी आहे जी म्हणजे इंजिनिअरिंगला ही पहिली गेलेली आहे किंवा सायन्स घेतलेली पण मी पहिली मुलगी होते. आणि मला आनंद आहे की गेल्या वर्षी माझं STA म्हणून सिलेक्शन झालं होतं. तेव्हाही मी पहिली मुलगी अधिकारी होते आणि आता एक क्लास 1 झालेली पहिली मुलगी आहे गावातील. तर म्हणजे खूप छान वाटतंय. वा, त्यासाठी खरं तर तुझं वेगळं अभिनंदन सोनाली. आपण श्रीकांतकडनंही जाणून घेऊया. श्रीकांत, माझ्या घरी माझी आई आणि वडील हे दोघंच असतात आणि आई आणि वडील दोघं पण शेतकरी आहेत. माझी आई पण शेतकरी आहे, ती वडिलाच्या बरोबरीनं शेतातच काम करते. आणि मला बहीण भाऊ नाही तरी पण गेली 20 वर्ष झालं घरापासून दूर ठेवलेलं आहे वडिलांना. कारण गावात शिक्षणाची सुविधा नव्हती, गावात 7वीपर्यंत शाळा होती. तर मला हॉस्टेलला ठेवलेलं आहे. म्हणजे ते मुलगा वगैरे नसल्यासारखं दोघं गावाकडे राहतात आणि मी इकडेच राहतो अभ्यासासाठी. आणि कठीण परिस्थिती होती पण घरच्यांनी खंबीर पाठिंबा दिला की त्यांचं स्वप्न होतं की मुलाला लाल दिव्याच्या गाडीत बसवायचं काही झालं तर. मग गेले 2 वर्ष दुष्काळी परिस्थिती होती, म्हणजे तरी पण मागे नाही हटायचं. परिस्थितीनुसार आम्ही टप्प्याटप्प्यानं 2 वेळा असं मिळून 5 एकर शेती विकली गेली. पण घरच्यांनी पाठिंबा सोडला नाही, त्याच्यामुळेच आज मी इथं पोहोचलो. खरंच तुम्ही दोघांनी म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत खरं तर हे यश मिळवलेलं आहे. एकंदरीत सगळी पार्श्वभूमी पाहता अभ्यास कसा करायचा, म्हणजे सोनाली खास करून तुला विचारायचंय की हे खूप भारी आहे की तुम्ही तिघेच्या तिघी भावंड, कोणी UPSC तर कोणी MPSCची परीक्षा देत आहे, अभ्यास करताय. मग घरात कायम अभ्यास आहे की अभ्यास चालू असतो का तुमच्या? असं काही नाहीये, म्हणजे नेहमी अभ्यासाचं वातावरण असं नाहीये. म्हणजे जेव्हा एन्जॉय करायचं असतं तेव्हा आम्ही एन्जॉय करतो. घरी गेलं की फुल मस्ती असते. पण जेव्हा इकडे आम्ही अभ्यासासाठी, तिघेही आम्ही पुण्यात आहोत, सदाशिव पेठेमध्ये आम्ही अभ्यास करतो. मी कुठले क्लास नव्हते केलेले. माझ्या भावाचा मला पूर्ण गायडन्स असायचा, तो मला सांगायचा. त्यानं जसं गाईड केलं तसा मी अभ्यास केला. आणि म्हणजे तो नसता तर कदाचित एवढ्या लवकर मला यश मिळालं नसतं किंवा मी आज या ठिकाणावर जे आहे ती नसली असते. म्हणजे तो स्वतःही त्या पदावर पोहोचला आणि तो सोबत मलाही घेऊन गेला. म्हणजे खूप कमी जण असे असतात की स्वतःबरोबर आपल्या म्हणजे आपल्या घरच्यांना किंवा बहिणीला एक. आणि मी अशा बॅकग्राऊंड मधून आहे की मुलींना शिकवत नाहीत आमच्या इकडे, की 10वी 12वी झाल्यानंतर लग्न करतात. किंवा जेव्हा माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर घरचे तयार नव्हते की नको आता बस शिकवायचं नाही. पण भावामुळे, त्याच्या सपोर्टमुळे मला खूप इकडं
एमपीएससीचा अभ्यास करायला पाठवला आणि मला खूप छान वाटतं की मी त्याचा विश्वास सार्थ ठरवला आणि माझ्या घरच्यांचाही विश्वास खूप सार्थ ठरवलेला आहे म्हणून. आणि बस एवढंच म्हणायचं आहे. श्रीकांत, हा, माझं सुरुवातीला इंजिनिअरिंग झालं पुण्यामध्ये आणि मग सामाजिक सेवेमध्ये आवड होती आणि वडिलांची पण इच्छा होती बा इंजिनियर झाला असता फक्त स्वतःपुरता तुझी प्रगती होईल, पण तू जर अधिकारी झाला एखादा क्लासवर तर तुझ्याबरोबर गाव पण पुढारलं जाईल, सगळ्या गावाचा पण विकास होईल. याच्यामुळे मी पण विचार केला की बा आपण एमपीएससी मध्ये जायचं. मग वगैरे इथं आलं थोडं फीसची वगैरे अडचण होती. मग माझ्या घरच्यांना काही किंवा जॉब करणाऱ्या मित्रांनी काही थोडे पैसे जमवले आणि मी क्लास लावला. रंजन कोळंबे सर आणि युनिक अकॅडमीचे भोळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली एमपीएससीचा अभ्यास केला मी आणि गेले 3 वर्ष झालं अपयश येत होतं, पण घरचे आणि मित्रपरिवार माझ्या पाठीशी असल्याने मला काही वाटायचं नाही. जेव्हा माझं अपयश येत होतं तेव्हा माझ्या आधी मित्रांच्या डोळ्यातच पाणी यायचं आणि मी त्यांचं सांत्वन करायचं, त्याच्यामुळे ते सगळं निभावून जात होतं. मी एवढं सांगेल की बा एमपीएससी करण्याचा त्यांनी जर प्लॅनिंग करून जर अभ्यास केला सिरियसली, म्हणजे किती दिवसावर एक्झाम आहे त्याचं नियोजन केलं, कोणते विषय वाचायचे, कोणते पुस्तक वाचायचे, तर प्लॅनिंगनं लवकर यश मिळेल. श्रीकांत, जेव्हा अपयश आलं तेव्हा त्या अपयशावरती मात करून तू पुढे कसा गेलास, काय केलंस तू? एक तर माझं सर्व मी एकटा नसायचो, जेव्हा संकटात असतो तसं कळपात असल्यासारखं माझे मित्र आणि आई वडील राहायचे आणि आई वडील म्हणायचे आज ना उद्या आपला दिवस येईल, तू फक्त प्रामाणिकपणे मेहनत कर. मी तसंच मेहनत करत गेलो. माझा विश्वास होता की आज ना उद्या दिवस येणार आहे तो. नक्कीच. खरं तर एमपीएससीची परीक्षा देणं काही सोपं काम नाहीये, त्याची कल्पना तुम्हाला दोघांनाही आहे, कारण सोनालीचा हा दुसरा अटेम्प्ट होता तर श्रीकांत तुझा तिसरा अटेम्प्ट होता, हा चौथा अटेम्प्ट होता. एकंदरीत अभ्यास कसा करायचा, म्हणजे तुमचा दोघांचाही दिनक्रम कसा असायचा? सोनाली. म्हणजे सुरुवातीला मी अभ्यासाला एमपीएससीला अभ्यास करायला आले तेव्हा मी खूप जास्त म्हणजे फक्त अभ्यास की अभ्यास असंच होते. त्याच्यामुळे सकाळी 7ला लायब्ररीला येणे, सकाळी 5:30ला उठणे, 7ला लायब्ररीत आल्यानंतर संध्याकाळी 9 पर्यंत अभ्यासाचं टायमिंग मध्ये जेवण वगैरे आणि नाश्ता असे काय असेल ते, म्हणजे टाइमपास ही काही गोष्ट नव्हती, पूर्ण फक्त अभ्यास की अभ्यास. नंतर दुसऱ्या वेळी मग एसटी म्हणून सिलेक्शन झालं त्याच्यानंतर मग तेव्हा नंतर थोडं टाइम टेबल बदललं की बाकीच्या गोष्टी म्हणजे फक्त अभ्यास की अभ्यास करून जमत नाही, दुसऱ्या गोष्टी आपला छंद वगैरे असतील किंवा फ्रेंड्स वगैरे त्यांच्यामध्ये म्हणजे सगळं एन्जॉय करून की अभ्यास तितकाच आणि आपलं फ्रेंड्स वगैरे असतील किंवा आणखीन बाकीच्या गोष्टी असतील तसं करून मी अभ्यास करायचे. आणि यावेळेस माझी पहिली मेन्स होती आणि भावाने ठरवलेलं होतं की यावेळेस आपण म्हणजे सिरियसली एमपीएससीची एक्झाम द्यायची, कारण तो युपीएससी करतो. त्याच्यामुळे प्रीचा जेव्हा आमचा स्कोर आला तेव्हाच आम्ही अभ्यासाला लागलेलो होतो. दोघं आम्ही मिळून अभ्यास करायचो, डिस्कशन रोज करायचो आम्ही. अगदी प्रीचा आन्सर की आल्यापासून आम्ही अभ्यासाला सुरुवात केली होती अगदी मेन्स होईपर्यंत. त्याच्यामुळे अप टू पॉइंट म्हणजे कसा अभ्यास करायचा, कुठले पॉइंट्स करायचे हे त्याने मला खूप छान गाईड केलेलं. त्याच्यामुळे खूप म्हणजे असं एकदम प्रॉपर डिरेक्शनने माझा अभ्यास झाला. म्हणजे सिलेक्शन झालं आमचं. श्रीकांत, मी तुझा दिनक्रम कसा असायचा, फक्त अभ्यास की अभ्यास का मध्ये एखादा ब्रेक वगैरे पण घ्यायचास तू? हा मॅम, ब्रेक घ्यायचो, पण माझा अभ्यास सकाळी 9ला सुरू करायचा, अभ्यास रात्री 1 पर्यंत राहायचा, कधी 2 पर्यंत राहायचा. मी रात्री लेट करत होतो आणि मी दिनक्रम महिन्यात आधी ठरवलं राहायचं की या महिन्यात कोणते बुक्स वाचायचे, तर कोणत्या टायमिंग मध्ये वाचायचे, सर्व शेड्यूल राहायचा. सुरुवातीला म्हणजे कॉन्फिडन्स लो होता, गावातून आलतो, कधी माझे दूरचे कोणी पण गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये नव्हते, मला वाटायचं की बा आपलं होईल का नाही, पण मी म्हणलं चला होईल. आणि सुरुवातीला असं म्हणजे इतक्या तहसीलदार क्लास 1 पर्यंत स्वप्न नव्हतं, कोणती तरी एक नोकरी भेटाव हेच आशा होती. सोनाली, मुलगी म्हटलं की स्वाभाविकपणे अपेक्षा असतात की घरातली कामंही यायला पाहिजेत, ती कामंही जमायला पाहिजेत, जरी खूप जास्त अभ्यास करत असली तरी सुद्धा. तर तुला पण या गोष्टीचा त्रास व्हायचा, म्हणजे कामं करतेस घरातली वगैरे, परीक्षेच्या वेळेला पण केलीस? घरातली कामं म्हणजे मी 10वी पर्यंतच गावाकडे होते, त्याच्यामुळे घरातली कामं तेव्हा शिकली होती, कारण मुलगी म्हटलं इतर स्वयंपाक करता आला पाहिजे आणि घरातली सर्व कामंही करता आली पाहिजे. त्याच्या आणि एकुलती एक असल्यामुळे मला ती करावी लागली. पण 11वी पासून मी बाहेर राहते तर त्याच्यामुळे घरातल्या कामांकडे जास्त माझे लक्ष नाहीये, पण मला घरातली कामं सगळी येतात आणि करते मी. अजूनही घरी गेलं तर थोडीफार, जास्त नाही पण थोडीफार मदत करते. अच्छा. तुमच्या दोघांच्या आवडीनिवडी काय आहेत, म्हणजे अभ्यास करणं, वाचन हे तर तुम्हाला खूप आवडत असेलच, पण त्या व्यतिरिक्त काय काय आवडतं? श्रीकांत.
मला एक तर क्रिकेट खेळायला आवडत होतं आणि सामाजिक उपक्रम असतील, कुठं ब्लड डोनेशन कॅम्प असेल, स्वच्छता असेल, अशा उपक्रमात मी आवर्जून भाग घ्यायचो. उदाहरणार्थ पुणे पोलीस जेव्हा पोलीस मित्र किंवा ट्रॅफिक हँडलिंगसाठी जेव्हा मुलांना स्टुडंटला घेत होते सामावून गणपती पिरियडमध्ये, तेव्हा मी आवर्जून होतो. त्याच्यामुळे मला एक आवड निर्माण झाली की आपण बी कुठेतरी अधिकारी व्हावं असं वाटत होतं. सोनाली, मला म्हणजे असं स्पेशली काय आवड छंद वगैरे म्हणून नाही, परंतु मला गाणी ऐकायला किंवा मूवी पाहायला खूप आवडतं. म्हणजे मला जेव्हा अभ्यासातून बोर व्हायचं किंवा असं वाटायचं की आता बस झालं, म्हणजे खूप जास्त होते, तेव्हा मी मूवी पाहायचे आणि किंवा गाणी ऐकणे वगैरे. आणि म्हणजे माझा मोठा भाऊ जो माझ्यासाठी नेहमीच इन्स्पिरेशन राहिलेला आहे, त्याला मी भेटायचे की त्याला म्हणजे तो मला खूप इतकं मोटिवेट करायचं की मी पूर्ण 2-3 दिवस त्या याच्यामध्ये असायचे की खूप जास्त अभ्यास करायचा. बाकी असं काही दुसरे छंद नव्हते की कुठल्या याच्यामध्ये पार्टिसिपेशन वगैरे असं काही नव्हतं. तुम्हा दोघांकडे आता खरोखरच खूप मोठा अनुभव आहे की एमपीएससीच्या परीक्षेसाठी नेमकं काय काय करावं लागतं आणि परीक्षा आपण पास कशी होऊ शकतो. तर पॉईंट्स वाईज 5 पॉईंट्स जर का सांगायचे झाले, कारण अनेक मुलांसाठी तुम्ही खऱ्या अर्थानं रोल मॉडेल आहात या क्षणी, तर तुम्ही दोघेही जण 5 पॉईंट्स काय सांगाल या मुलांना की जे देतात आता एमपीएससीची परीक्षा? सुरुवातीला तुम्ही सांगेल की जे एक्झाम आहे त्याचा आधी सिलेबस बघा. जेव्हा म्हणजे एक्झामची रिक्वायरमेंट काय आहे त्या सिलेबसनुसार तुम्ही किती दिवसावर एक्झाम आहे ते ठरवलं. जे नियोजन, कोणते विषय वाचायचे, कोणते पुस्तक वाचायचे. बऱ्याच वेळा काय होते, एमपीएससीतले मुलं बरेच पुस्तकं गोळा करतात आणि वाचत बसतात. त्याच्यापैकी एकच पुस्तक बऱ्याच वेळा वाचा, त्याच्यामुळे मला वाटतं फायदा होईल. आणि कॉन्फिडन्स स्वतःवर विश्वास ठेवा. बरेच मुलं कॉन्फिडन्स लो होतात. परीक्षा द्यायच्या आधी तेवढं विचार करतात आपण पास होणार का नाही. तशानं नाही होणार. सुरुवातीला असं वाटलं पाहिजे की आपण होणारच आहे. सोनाली, म्हणजे थोडं स्वतः कंट्रोल ठेवलं पाहिजे. प्रत्येक थोडा वेळ घालवला नाही पाहिजे जास्तीत जास्त. मी पण म्हणजे श्रीकांतची पूर्ण सहमत आहे की स्वतः एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉन्फिडंट राहा की नाही मी करू शकतो किंवा मी करू शकते. हे मनात जर बाळगलं तर पुढचे आपलं नियम काम होऊन गेलेलं असतं. कारण खूपदा असं होतं, म्हणजे मी आजूबाजूला ऑब्झर्व केलं किंवा मी स्वतः त्यातून गेलेली आहे की जर आपण लो कॉन्फिडंट असेल तर अभ्यास असूनही आपल्याला आपण पाहिजे तर मिळू शकत नाही किंवा यश मिळत नाही. तर तुम्ही जेवढं कॉन्फिडंट राहाल तेवढं खूप जास्त हेल्पफुल ठरेल. आणि आताचे एक्झामसाठी म्हणजे तर सर्वात प्रथम सिलेबस पाहणे, आयोगाचे प्रश्न कसे आहेत, प्रश्नपत्रिका पाहून. म्हणजे खूपदा कसं होतं की मुलं प्रश्नपत्रिकाही बघत नाहीत आयोगाच्या किंवा क्वेश्चन सिलेबसही बघत नाहीत आणि बुक्स वाचायला चालू करतात. तर जेवढा सिलेबस आहे तेवढाच फक्त करायचा. म्हणजे कुठलेही बुक्स जास्त न वाचता अप टू डेट म्हणजे जेवढं आहे तेवढंच वाचायचं ते करेल. आणि असं नाही म्हणजे की सारखं त्या अभ्यासातच केलं पाहिजे. बाकीच्याही गोष्टी म्हणजे आजकाल एक्झामचा पॉईंट ऑफ व्ह्यू बदललाय. म्हणजे फक्त बुक्सवरच भर न देता न्यूजपेपर असतील किंवा आजूबाजूला आपल्या जगामध्ये काय घडतंय यातीलही प्रश्न खूप जास्त विचारलेले असतात. तर त्याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे की आजूबाजूच्या जगामध्ये काय होतंय ते. मॅम, एक पॉईंट मी ऍड करावा असा विचार करतोय. हॅलो, बोला. तर ग्रामीण भागातले जे मुलं येतात त्यांचं इंग्लिश विषयाबद्दल न्यूनगंड राहतंय किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास झालेला नसते, कॉन्फिडन्स लो राहते, स्टेज डेअरिंग वगैरे नसते. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना अपयश येतं. म्हणजे चांगली जर तयारी असेल तर ते इंटरव्ह्यूच्या वेळेस वगैरे एमपीएससीत घाबरून जातात आणि त्यांना क्वालिटी असताना किंवा नॉलेज असताना सुद्धा त्यांना अपयश येतं. त्यांनी व्यक्तिमत्वाचा विकास केला पाहिजे आणि इंग्लिश वगैरे जे विषय आहेत त्यांनी स्ट्रॉंग म्हणजे चांगला अभ्यास केला पाहिजे. न्यूनगंड आपण ग्रामीण भागातली, तरच ते स्पर्धेत टिकतील. माझं अपयश का आलं 3-4 एक्झाम मध्ये, मी एकदम काही विषयामध्ये महाराष्ट्रात पहिला असायचो एकदम आणि 1-2 विषयात एकदम लो असायचो. त्याच्यामुळे मला वाटतं की मग माझं अपयश आलं. माझ्यासारखे मग 4 अटेम्प्ट न लागता पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पास व्हायचं असेल तर तुम्ही सगळ्या विषयाचा अभ्यास करा, एखादा विषय ठेवू नका. आणि कम्युनिकेशन स्किल सुधारा तुमची, कारण कम्युनिकेशन पाहिजेच एमपीएससी मध्ये. या सगळ्या पूर्ण परीक्षेच्या प्रक्रियेमध्ये श्रीकांत, इंग्रजी तुमचं चांगलं असणं किती महत्वाचं आहे. ते जर का नसेल एखाद्याचं तर मग त्याच्यासाठी मेहनत कशी करायची? मॅम, याच्यामध्ये मला वाटतं इंग्रजीच काय कोणताच लूज असून कच्चा असून चालत नाहीये. जसं म्हणजे खुर्ची बसायचं असेल तर त्या खुर्चीचे 4ही पाय मजबूत असायला पाहिजेत. तसेच एमपीएससीत त्या खुर्ची बसायच्या तुम्हाला सगळेच विषय तुमचे परफेक्ट असायला पाहिजे. माझा अनुभव सांगतो मॅडम, मला आता ही राज्यसेवा परीक्षेत सर्वात जास्त लेखी परीक्षेत मार्क होते, पण इंग्लिशमध्ये मला 10च मार्क पडले होते 50 पैकी. त्याच्यामुळे माझा 7वा रँक आला. किंवा गेले माझे 4 परीक्षा झालं ज्या मेल त्या मी एका विषयात महाराष्ट्रात पहिला होतो आणि दुसऱ्या इंग्लिश विषयात एकदम लो असल्यामुळे मला पद भेटले नव्हते. तर त्याच्यासाठी हेच किंवा जास्तीत जास्त पेपर सॉल्व्ह करा, न्यूजपेपर वाचा, टाइम्स म्हणजे कोणते पण वाचा इंग्लिश न्यूजपेपर, त्याच्यामुळे तुमची वोकॅब्युलरी वाढेल, हेच मी म्हणेल.
सोनाली, तुलाही इंग्रजीची अडचण जाणवली? इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करा रूमवर, याच्यामुळे खूप डेव्हलप होईल. इंग्लिशची अडचण असं म्हणून नाही, पण म्हणजे एमपीसी फील्डमध्ये असं इंग्लिश येत नाही म्हणून तुम्ही टॉप करू शकत नाही असं मला वाटत नाही. कारण बुक्स अवेलेबल आहेत आणि सुरुवातीला अवघड जातं, पण न्यूजपेपर वगैरे वाचन केलं रोजच्या रोज किंवा त्याचे वोकॅब्युलरीमध्ये बघितले शब्द तर होऊन जातं. म्हणजे असं काय नाही की खूप ते इंग्लिशची भीती वगैरे, म्हणजे इंग्लिश ज्यांचं चांगलं नाही ते पण होऊ शकतात. फक्त भीती बाळगून आपण भीती बाळगतो त्याच्यामुळेच निम्मा म्हणजे गळपटल्यासारखं असतो आपण, की आपल्याला जमतच नाही, की मला इंग्लिश येत नाही, जमत नाही, मी न्यूजपेपर कधी वाचू, माझा खूप वेळ जातो. तर तसं नाही, म्हणजे करू शकता तुम्ही, असं काही नाही. आता आम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं होतं त्याच्यामुळे जरा ते सोपं गेलं, पण जे BA बॅकग्राऊंडवाले वगैरे आहेत किंवा ग्रामीण भागातील आहेत तेही करू शकतात आणि खूप चांगला स्कोअर आणू शकतात इंग्लिशमध्ये सुद्धा. खरं तर तुम्ही दोघेही जण म्हणजे गेलं वर्षभर प्रचंड बिझी असाल. अशी कुठली आता एक गोष्ट आहे की जी तातडीनं दोघांनाही करायची, की जी अभ्यासामुळे खरं तर करता आली नाहीये? पहिल्यांदा तर आई वडिलाला भेटायचं 1 वर्ष झालं घराकडे गेलो नव्हतो, कारण मी म्हणलं बा पहिले हे आई वडील म्हणायचे की बा तुझी नोकरी महत्वाची आहे, तू क्लास 1 होणं महत्वाचं आहे. त्यामुळं घराकडे गेलो नाहीये, जाऊन आई वडिलाला बघणं, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद यशाचा, हेच मला वाटतं महत्वाचं. सोनाली? मलाही म्हणजे मी अजूनही घरी गेलेले नाहीये रिझल्ट लागल्यापासून, तर मलाही घरी जायला आवडेल. आणि घरी म्हणजे खूप दिवस असं नेहमी खूप जास्त दिवस घरी राहता येत नाहीये, एक्झाममुळे सारखं 2-3 दिवसातच किंवा 4-5 दिवसातच यावं लागत. तर खूप दिवस घरी राहून फुल सगळ्या गोष्टीतून अगदी शांतपणे म्हणजे आराम करायचा, तो निवांतपणा अनुभवायचा जरी घरी गेल्यानंतर. आई वडिलांच्या डोळ्यामधला पण म्हणजे तो काय आनंद आहे तो पण एन्जॉय करायचा. आणि खूप जणांशी म्हणजे माझ्या बहिणी असतील, चुलत बहिणी किंवा ते सगळे जे रिलेटिव्ह आहेत त्यांना मी कधीच भेटलेले नाहीये, खूप वर्ष. त्याच्या सर्वांशी गाठीभेटी घ्यायच्यात, मला सर्वांशी भेटायचं. सोनाली, तुला जेव्हा रिझल्ट कळला, तू म्हणालीस की तू दादाला फोन करून तो रिझल्ट सांगितलास, दादाची काय रिॲक्शन होती? म्हणजे दादाला किती आनंद झाला? ऍक्च्युली रिझल्ट लागल्यापासून त्याचा माझा कॉन्टॅक्ट नाही झालेला आहे. तो एका कोर्सला गेलेला आहे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या. तर त्याला नव्हतं, मी घरी लहान भावाला आणि घरी आईला सांगितलं होतं की रिझल्ट लागलाय म्हणून. तर मी रडत होते, आईला असं वाटलं की सिलेक्शन झालेलं नाहीये, त्याच्यामुळे ती समजावत होती की हा ठीक आहे चालेल म्हणे, काय नाही, तू नेक्स्ट टाइम दे, आपल्याकडे ST तर अजून आहे. मग तिला सांगितलं, हे लहान भावाने सांगितलं की अगं ते तिच्या आनंदाचे अश्रू आहेत, ती DYSP झाली आणि भैया DYSP झालाय, तर त्याच्यामुळे ती रडते. मग ती समजावत होती की रडू नकोस म्हणे, खूप म्हणजे खूप ती आनंदी झालेली होती. म्हणजे दादाला अजून रिझल्ट कळलेलाच नाहीये? त्याला रिझल्ट सांगितलेला आहे. भोळे सर म्हणून आहे, ते आमचा इंटरव्ह्यूचा ग्रुप होता, तर भोळे सरांनी त्याला फोन केलेला होता. आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे टीचर आहेत जयंत भोळे सर म्हणून, त्यांना फोन केला होता. तर त्यांना तिथे सांगितलं की रिझल्ट लागला म्हणून. तर भैया, मग तिथं ते फोन अलाउड नाहीयेत, 7 दिवस फोन बंद असतात. तर भैयाने फक्त 5 मिनिटासाठी अलाउड केलं, तर आईला फोन करून सांगितलं हे की असंच झालंय म्हणून. बाकी अजून आमची त्याची भेट झालेली नाहीये, उद्या कदाचित आम्ही त्याला भेटायला जाणार आहोत. तुम्हाला दोघांनाही विचारायचंय, श्रीकांत तुला आधी, की गावच्यासाठी काय करायचंय? कारण तुमच्या दोघांची मुळं गावच्या मातीत घट्ट रुजलेली आहेत. आता गावासाठी काय करायचंय, काय विचार आहे? गावामध्ये जास्त पहिले तर जे स्टेप असेल ती मला वाटते शैक्षणिक सुविधा जास्त पुरवत पाहिजे. म्हणजे किंवा काही जण आर्थिक कारणामुळे पुढलं शिक्षण घेऊ शकत नाही, किंवा बऱ्याच वेळा असं झालं होतं की माझ्यापेक्षा 10वी-12वीला जे गावात मुलं हुशार होते पण योग्य वेळी त्यांना मार्गदर्शन भेटलं नाही किंवा पुढे शिकावं असं नाही म्हटलं, त्यांनी ती शेतीच झाली. तर जास्तीत जास्त मुलांना प्रेरणा देणं, काय त्यांच्या अडचणी असतील तर दूर करणं आणि स्पर्धा परीक्षेविषयी माहिती सांगून आणि अधिकारी गावात वाढवणं हे एक राहील. बाकी गावचं काय सामाजिक जे बाकी भौतिक जे विकास करायचे ते पण करावं. सोनाली, तुला तुझ्या गावासाठी काय करायचंय? मी असं सांगितलं म्हणजे शैक्षणिक मला जास्त करण्याची गरज नाहीये. म्हणजे गाव आमचं तसं फेमस आहे शिक्षणासाठी, नोकरदारांचं गाव म्हणून ओळखलं जातं. पण एक वीक पॉईंट किंवा निगेटिव्ह पॉईंट हा की मुली 10वी पर्यंत पहिल्या नंबरने मोस्टली म्हणजे पास झालेल्या असतात, पण त्यांना पुढे शिकवत नाहीत. म्हणजे खूप माझ्यासारखे मीच आहे की काहीतरी वेगळं करायचं ठरवलं तर मुलींना शिकवा, म्हणजे एवढंच कारण की गावात म्हणजे मी
प्रबोधन काही सांगेन लोकांना, किंवा त्यांना आता सांगण्याची तशी गरज नाही, ते मला माहितीये, ते आपोआपच त्यांच्या मुलींना शिकवतील की, आणि पुढे त्यांना जे काय करायचं त्यासाठी सपोर्ट करतील. आणि बाकीचं म्हणजे एवढंच, म्हणजे मुलींच्या शिक्षणासाठीच माझे जास्त प्रयत्न असतील, किंवा त्यांनी पुढे जास्त शिकावं एवढंच मला वाटेल. नक्कीच. तुम्ही दोघं जण अभ्यासामध्ये जितके चांगले आहात, जितके उत्तम आहात, तितकेच उत्तम तुमचे विचार सुद्धा आहेत. सोनाली आणि श्रीकांत दोघांना सुद्धा तुमच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा, आणि पुन्हा एकदा एबीपी माझाच्या टीमच्या वतीनं तुमच्या दोघांचं मनापासून अभिनंदन, आणि आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद.